नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी मार्केट सुरू झाले तेव्हापासून घसरण होती। सकाळी 11च्या सुमारास सेन्सेक्स जवळजवळ 700 पॉईंटने खाली होता। त्यानंतरच्या कामकाजामध्ये मात्र हळूहळू रिकव्हरी दिसून आली। दुपारी 2 नंतर सेन्सेक्समध्ये तेजी दिसून आलेली आहे। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 112 पॉईंटने वाढून 72,776 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 49 पॉईंटने वाढून 22,104 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई कंझ्युमर गुड्स इंडेक्स 1.34% वर आहे। बीएसई रियालिटी इंडेक्स 1.32% वर आहे। बीएसई ऑटो इंडेक्स 1.46% खाली आहे। टाटा मोटर्समध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्यामुळे बीएसई ऑटो इंडेक्स खाली दिसत आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.36% वर आहे। बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 0.23% खाली आहे। आज निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। सिप्ला 5.61%, एशियन पेंट 3.90%, अडानी पोर्ट 3.13%, डिविज लॅब 3.11% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टाटा मोटर्स 8.30%, बीपीसीएल 1.90%, श्रीराम फायनान्स 1.82%, एनटीपीसी 1.29% अशी घसरण आहे। एफआयआयने 4,499 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 3,563 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।